एपीएमसी व्यापारी आणि सरकारमधली चर्चा फिसकटली। बुधवारी पुन्हा होणार चर्चा। व्यापाऱ्यांचा बंद सुरू। एपीएमसी बंदनं कोलमडलं सामान्यांचं आर्थिक गणित। मुंबईत भाज्यांचे दर 100 पार। भाज्यांची आवक घटली, भाज्यांचे दर आणखी वाढण्याची भीती। डाळींबाबत सरकारी अनास्थेमुळे पंतप्रधान संतप्त। 15 ऑगस्टपर्यंत डाळींचे भाव स्थिर करा, मोदींची राज्य सरकारांना तंबी। चिकी घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडे अडचणीत। पूरक पोषण आहाराचं 7,500 कोटींचं टेंडर रद्द करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी मुंडेंना फरार घोषित करण्याची शक्यता, तर मी फरार नाही, परदेशात, धनंजय मुंडेंचा खुलासा। मुंबई महापालिकेला कोट्यवधींचा चुना। 242 मालमत्तांच्या भाडेकरारांचं 44 वर्षात नूतनीकरणच नाही। कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या लुटीचा थरार सीसीटीव्हीत कैद। तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटलं, एकाला अटक। सहल रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांनी शाळेतच केली तोडफोड। बिहारमधल्या नालंदातला धक्कादायक प्रकार। पुढचे 24 तासही मुसळधार पावसाचे। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। शेअर बाजारात 2016 वर्षांचे नवे उच्चांक। निफ्टी 8,450च्या पार, तर सेन्सेक्सही नव्या उंचीवर। समाधानकारक मॉन्सूनमुळे बाजारातही हिरवा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर वनी याचा खात्मा झाल्यानंतर काश्मीरमध्ये आणि खोऱ्यामध्ये उसळलेला आगडोंब आपण पाहतोय। स्थिती अशी आहे की काश्मीर पुन्हा एकदा अशांततेच्या गर्तेत लोटला जाईल की काय, अशी भीती आहे। या पार्श्वभूमीवर राजकारणाला मात्र ऊत आलेला आहे। पीडीपीनं मानभावीपणाचा मुद्दा घेत एकीकडे काश्मीरींना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे, तर दुसरीकडे लष्करी दलांनी सुद्धा अतिरिक्त बळाचा वापर करू नये, हिंसक मार्गाचा पर्यायाचा वापर करू नये असं म्हटलेलं आहे। भाजपाची तर आणखीनच वेगळी अडचण आहे, कारण पीडीपी सोबत सत्तेत असलेल्या भाजपनंही अगदीच वेगळा, आपण त्या गावचेच नाहीत असा तोरा आणलेला आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती काश्मीरच्या राजकीय पक्षांचं, फुटीरतावादी गटांचं राजकारण, काश्मीर खोऱ्यामधला धगधगता दहशतवाद आणि यामध्ये होरपळलं जाणारं काश्मीरी जनजीवन, याचा हा विचित्र पेच आहे। आणि त्याला कारणीभूत पीडीपी भाजपची फसलेली रणनीती आहे का, हा आपल्या चर्चेचा विषय आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा करणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काश्मीर धुमसण्याला भाजपची फसलेली नीती कारणीभूत आहे का? दुतोंडी पीडीपीशी संघ भाजप आणि काश्मीरला महागात पडेल का? वनीच्या खात्म्याचं राजकारण होतंय का? काश्मीरातले पक्ष लोकभावनेशी खेळतायत का, जे जास्त भयानक आहे? काश्मीर पुन्हा अशांततेच्या गर्तेत जाईल का? हा जास्त गंभीर आणि जास्त धोकादायक प्रश्न आहे, कारण त्याची चिंता सर्वांना आहे। एक छोट्याशा रिपोर्टमधून आधी आढावा घेऊयात की काश्मीरमध्ये आजचं नेमकं जे राजकारण खेळण्याचा प्रयत्न होतोय ते आहे तरी काय। हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोरं धुमसू लागलंय। वनीच्या हत्येचं आता राजकारणही काश्मीर खोऱ्यात होऊ लागलंय। विविध पक्षांच्या प्रतिनिधींकडून परस्पर विरोधी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी लष्करानं अतिरिक्त बळाचा वापर टाळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करत काश्मीरी जनतेला शांततेचं आवाहन केलं। मात्र बुरहान वनी हा आता काश्मीरी खोऱ्यातल्या असंतोषाचा चेहरा बनल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यावरही टीका केली। मुख्यमंत्र्यांनी फक्त आपल्या प्रवक्त्यांच्या आडून बोलू नये, समोर येऊन जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत असं आव्हानच त्यांनी दिलं।
दरम्यान या वादात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला देशद्रोहाचा आरोप असलेला विद्यार्थी उमर खालिद यानंही उडी घेतली. बुरहान वनीच्या शौर्याचं उमर खालिदनं कौतुक केलं. बुरहान मृत्यूला घाबरणाऱ्यांपैकी नव्हता, त्यामुळे त्यानं हे जगणं झुगारून दिलं असं खालिदनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. पुढे जाऊन तर उमरनं वनीची तुलना कम्युनिस्ट क्रांतिकारक चे गवेरा याच्याशी केली. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसनं मात्र वनीवरच्या कारवाईचं समर्थन करत काश्मीरी जनतेला शांततेचं आवाहन केलंय. काश्मीर खोऱ्यानं मात्र वनीला शहीद बनवून टाकलंय. या घटनेनंतर खोऱ्याच्या मनात धुमसत असलेल्या भारत विरोधी भावनेला हिंसेच्या रूपानं तोंड फुटलंय. त्यामुळे मूळच्या फुटीरतावादी पीडीपी सोबत काश्मीरात सत्ता राखणाऱ्या भाजपचं धोरण चुकलंय का असा प्रश्न उपस्थित होतो. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याबद्दल आपल्याला सुद्धा काही मत व्यक्त करायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन नक्की मत व्यक्त करू शकता. @जय महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरती आपला प्रश्न आहे, काश्मीरबाबत भाजपचं धोरण चुकलंय का? आपल्यासोबत चर्चेत मान्यवर असणार आहेत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ संपादक कुमार केतकर सर, त्यांचं स्वागत. फोनद्वारे आपल्यासोबत या चर्चेत असतील. याशिवाय अवधूत वाघ थोड्याच वेळात असतील, भाजपचे प्रवक्ते. अशोक पंडित, रूट्स इन काश्मीर चळवळीचे सदस्य आणि फिल्म मेकर आहेत. काश्मीरी पंडितांचे मुद्दे ते वेळोवेळी मांडत असतात. अतुल लोंढे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, नागपूरहून आपल्यासोबत आहेत. आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन सर पुण्याहून आहेत, की जे स्ट्रॅटेजिक, ज्याला सामरिक शास्त्राच्या अनुषंगाने युद्ध सामरिक शास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध आणि अंतर्गत सुरक्षा या तिन्ही मुद्द्यांच्या माध्यमातून ते या प्रश्नावरती भर घालतील. याशिवाय आपल्यासोबत काहीच क्षणात सत्यजित तांबे सुद्धा असतील, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष. सर्वांचं स्वागत. केतकर सरांपासून सुरुवात करूयात. केतकर सर, बुरहान वनीचा खात्मा हा एक भाग झाला. याच्यानंतरचं आता राजकारण जे सुरू झाले काश्मीर खोऱ्यातलं, त्याकडे आपण कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारची आणि इतकी तीव्र घटना ही पहिली नाही. 1989 ते 1991 काळामध्ये म्हणजे व्हीपी सिंग पंतप्रधान असताना पण अशाच प्रकारचे प्रेरक झाले होते. त्याच्या पूर्वी नरसिंहराव असताना सुद्धा झाले होते. त्यामुळे हे पहिल्यांदाच घडलेलं नसलं तरी आता त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त एवढ्यासाठी झालं आणि म्हणून तो राजकीय पक्षांचा किंवा राजकीय पक्षीय दृष्टिकोनातनं न पाहण्याचा विषय. हा मुद्दा भारतीय जनता पक्ष, काँग्रेस का नरसिंहराव का व्हीपी सिंग असा नाहीये. हा प्रश्न तिथे निर्माण सारखा वारंवार होतोय. परिमाण बदलले ते हे की आतापर्यंत असं काही घडलं की त्याला फक्त काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसचं अनुनयवादी सरकार जबाबदार आहे. काँग्रेसचं केवळ मुस्लिम नव्हे तर पाकिस्तानशी पण चाललेला अनुनय काँग्रेसचा, याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. आणि आम्ही जर आलो तर काश्मीरचा प्रश्न असा तिरंगत ठेवणार नाही, अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची जोर जोरात म्हणजे मोर्चे काढून आणि लोकसभेमध्ये भाषण करून होत असे. आता त्यांचं सरकार आणि ते सुद्धा इथल्या अस्मितावादी पीडीपीच्या बरोबरच आहे. समजा ही घटना काँग्रेस राज्यावर असताना झाली असती, ओमर अब्दुल्ला काँग्रेस अलायन्स असता किंवा गुलाम नबी आझादच्या पक्षाचं सरकार असतं, तर भारतीय जनता पक्षाने देशभर आंदोलन उभारलं असतं की ताबडतोब ते सरकार बरखास्त करा आणि तिकडे राष्ट्रपती राजवट आणा. आता ते अशी मागणीच करू शकत नाहीत कारण त्यांचंच राज्य आहे. पण त्याच्यामुळे ते प्रश्न असा जणू काही आम्हाला काय कल्पना नाही, आम्ही हाताळू वगैरे अशा पद्धतीने करतायत. पण मुख्य त्यांचं धोरण चुकलं का बरोबर आहे हा मुद्दा नाहीये. त्यांनी काँग्रेस राज्य असतं तर काय भूमिका घेतली असती आणि आता ते काय भूमिका घेतात हा प्रश्न आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की काँग्रेसनी भारतीय जनता पक्षाच्या या विषयातल्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. म्हणजे एका पातळीवरती आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रीय पातळीवरची भूमिका एकजुटीने सोडवायला असलेले प्रश्न याचा विचार करून काँग्रेसने भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसने हा तणाव राजकीय तणाव होऊ दिलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे सीपीएमने पण ही भूमिका घेतली. त्याच्यामुळे जणू काही सगळे जेएनयू मधले विद्यार्थी हे नक्झलाईट आहेत किंवा काश्मीरवादी आहेत, हा जो काही प्रचार चालला होता किंवा कम्युनिस्ट आहेत, हाही प्रचार खोटा पडतो. कारण कम्युनिस्ट, काँग्रेस आणि बीजेपी आता ऑन द सेम पेज ज्याला म्हणतात, एकाच बाजूचे आहेत की काश्मीरचा प्रश्न सोडवायला दहशतवादाचा सामना करायला लागेल. दहशतवादाला खतपाणी मुख्यतः दहशतवादी घालतायत, ते दहशतवादी घालतायत की जे केवळ स्थानिक नाही तर पाकिस्तानच्या मदतीने आणि काही प्रमाणात तालिबानच्या मदतीने आलेले आहेत. त्यामुळे निदान देशामध्ये बऱ्याच अंगाने विचार करता एक समन्वय निर्माण झालेला आहे. प्रश्न असा आहे, हा समन्वय आत्ताचे राज्यकर्ते केंद्रातले आणि काश्मीर मधले त्याचा समन्वयाचा वापर करून प्रश्न कसा हाताळणार. एक्झॅक्टली. केतकर सरांनी फार छान सुरुवात करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा शेवटचाच प्रश्न हा मी घेऊन पुढे जातो महाजन सरांकडे. महाजन सर, केतकर सरांची जी अपेक्षा आणि प्रश्न एकाच वेळी आहे त्यांचा की याला प्रतिसाद राज्यकर्ते केंद्रातले पर्यायाने भाजप आणि काश्मीरमधले पर्यायाने पीडीपी भाजप कसा प्रतिसाद देणार, तो ज्या प्रकारे दिला जातोय त्याबद्दल एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून
सामरिक शास्त्राचे अभ्यासक आणि आर्मी क्षेत्रातले आपण स्वतः पदाधिकारी राहिलेला आहात, आपल्याला काय वाटतं, बरोबर चालली आहे का स्थिती? असं आहे, आपण आता अगदी बरोबर सांगितलं हो. की जो काश्मीरचा जो प्रश्न आहे हा एका पक्षाचा प्रश्न नाही, हा पूर्ण देशाचा प्रश्न आहे. आणि याकरता जे पण आपलं राजकीय धोरण असेल ते एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी पाहिजे. मी 2-3 मुद्द्यांवरती टच करू इच्छितो. सध्या काही वर्तमानपत्रांनी सांगितलं की काश्मीर हे तिथे काश्मीरमध्ये खूप आग लागलेली आहे. हे चुकीचं आहे. सध्याची जी गडबड आहे ती फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये चाललेली आहे. लक्षात ठेवा, काश्मीरची लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्येच्या 2% आहे आणि काश्मीर खोरं जे आहे ते काश्मीर खोऱ्याची लोकसंख्या ही काश्मीरच्या लोकसंख्येच्या फक्त 20% आहे. आणि जॉग्राफिकली म्हटलं तर ते 130 किलोमीटर लांब आणि 40 किलोमीटर लांब एवढं खोरं आहे आणि ती फक्त 17 ते 18% एरिया आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जी गडबड चाललेली याच्यामध्ये दहशतवादाचं जे स्वरूप आहे ते बदली होत आहे आणि या बदलत्या स्वरूपाला आपल्याला तयार राहायला पाहिजे. आता इथले सगळे युवक शिक्षित झालेले आहेत. असं वाटलं आपल्या मागच्या सरकारला किंवा सध्याच्या सरकारला सुद्धा की शिक्षण दिलं तर प्रगती होईल आणि देशप्रेमी लोक बनतील. याचा प्रॉब्लेम, याचा ऍक्च्युअली इफेक्ट उलटाच झालेला आहे. आता हे सगळे युवक फेसबुक वापरतात, सोशल मीडिया वापरतात आणि जो दहशतवाद पहिले मदरसा किंवा मॉस्कच्या मधून होत होता तो आता फेसबुक आणि ट्विटर वरती होतोय. 10 फेसबुकच्या पोस्टमुळे तुम्ही तिथे दंगल माजवू शकता. तर त्याच्यामुळे हे जो टेक्नॉलॉजिकल जो टेररिझम सुरू झालेला आहे हे थांबवण्याकरता तुम्हाला इफेक्टिव्ह उपाय हे करावे लागतील. जोपर्यंत प्रश्न म्हणजे काश्मीर सरकारचा आहे, काश्मीर सरकारची लॉंग टर्म पॉलिसी अशी असायला पाहिजे की एक समजूत करून दिलेली आहे की हुरियतशी आपण जास्त प्रेमाने बोललं तर कधीतरी ते मेन स्ट्रीम मध्ये येतील आणि तिथे शांतता निर्माण होईल. हे एक दिवा स्वप्न आहे. हुरियत कॉन्फरन्सची सॉफ्ट स्टँड करून चालणार नाही. तिथे तुम्हाला टफ स्टँडर्स घ्यायला पाहिजे. दुसरं असं आहे की एक हे झालेली आहे, आत्ताच मेहबूबा मुफ्तीने सांगितलं की ते 5000 युवक होते, त्यांना दगडफेकी करता पकडलेलं होतं. आता त्यांना हिलिंग टच म्हणून त्यांना सोडून देणार आहेत. आता या युवकांनी आता काश्मीर पोलिसांची गाडी बुडवलेली आहे, 20 लोकांना बंधक बनवलेलं आहे, एकाला मारलेलं आहे. म्हणजे जर हिंसाचाराने जर तुम्ही रोमॅन्टिसाइज केलं तर त्याच्यामुळे त्याचा फारच दुष्परिणाम होतो. म्हणून अशा प्रकारचा जो डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चाललेला आहे हा पूर्णपणे थांबवला पाहिजे आणि जे करतात आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. जोपर्यंत सध्याचा जो हिंसाचार आहे तुम्हाला मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की हा थांबेल, याची आपण जास्त काळजी करू नये. पण जसं आता कुमार केतकरांनी म्हटलं होतं की काश्मीरमध्ये हा जरी हिंसाचार थांबला तरी याच्या पुढे जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे, जोपर्यंत काश्मीरमध्ये त्यांचे समर्थक आहेत, जोपर्यंत भारताच्या इतर भागात त्यांचे समर्थक आहेत, काहीतरी खुसपट काढली जाईल. मग ते काश्मीरी पंडितांचं वसन असो की सैन्याची कुठली जागा घेतली म्हणून असो की कधी अजून मी कारणही काढली जातील. पण हा प्रश्न पुढचे 50 वर्ष तरी चालणार आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. कृपया एक भ्रामक कल्पना काढून टाका की धोरण बदललं की पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये सगळे शांत होणार आहे. हे शांत होणार नाही. अतिशय लंबा रस्ता आहे. दिल्ली बहुत दूर आहे. आपल्याला याकरता खूप प्रयत्न करावे लागतील आणि याकरता आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न करावे लागतील. नक्की महाजन सर, तुम्ही पुरेसं त्याबद्दलचं एक आम्हाला सविस्तर विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मुद्दा घेऊन आपल्याला धागा पुढे न्यायचा आहे. आपल्यासोबत आता सत्यजित तांबे पण आलेले, त्यांचंही स्वागत. आधी पहिल्यांदा मी नागपूरला जातो अतुल लोंढेंकडे. अतुल लोंढेंची आज एक कमेंट, पॉलिटिकल कमेंट अशी पाहायला मिळाली की जर का अमेरिकेमध्ये तिथे ब्लॅक वर्सेस व्हाईट अशा प्रकारे संघर्ष काही प्रमाणात तयार झाल्यानंतर ओबामा आपला दौरा सोडून इथे येतात, पण आपले पंतप्रधान म्हणजे ते वर्बॅटिम कमेंट अशी होती की जेव्हा काश्मीर जळतंय तेव्हा आमचे पंतप्रधान ड्रम वाजवतायत आफ्रिकेमध्ये. भाजप पर्यायानं भाजप आणि पीडीपी आणि प्रामुख्यानं केंद्रातलं भाजप काश्मीरमधली आत्ता ही समस्या नीट त्यांना समजलेली आहे का आणि ते नीट हाताळतायत का? अरे असं आहे प्रसन्न की आता त्यांचा तो पूर्वनियोजित दौरा होता आणि पंतप्रधान तिकडे गेलेले आहेत. परदेशामध्ये पंतप्रधान असताना आपण इथे त्यांच्यावर टीका करणं योग्य होणार नाही. ओबामा परत आले म्हणून ती कमेंटची सुरुवात यासाठी केली अतुलजी. ओबामाचा सुद्धा पूर्वनिर्धारित दौरा होता युरोपचा, तो सोडून ते परत आले कारण तिकडे सिव्हिअर होत चालली आहे सिच्युएशन. काश्मीरला आपण सिरियस मानतात की नाही आपले राज्यकर्ते?
नाही, काश्मीर हा मुद्दाच मुळात सिरियस आहे आणि आपलं सांस्कृतिक ऐक्य जे आहे तीच भारताची ओळख आहे. आता आपण जर याच्यावर चर्चा करत बसलो की आपले पंतप्रधान तिकडे नव्हते, तर आपली जी फॉरेन पॉलिसी आहे किंवा आपली काश्मीर संबंधात धोरण आहे ते डिस्कंटिन्यूड नाही आहे, ती कंटिन्युटी मध्ये आहे. जसं केतकर सरांनी सांगितलं की व्हीपी सिंगांच्या काळामध्ये झालं होतं, ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी एनडीए गव्हर्नमेंटचं होतं 1999 पासून, त्यावेळेस सुद्धा सर्वांनी देशहिताच्या दृष्टिकोनातून पाठिंबा जो आहे त्या सगळ्या धोरणांना आणि सगळ्या पावलांना जे आहे ते दिलं होतं. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जे केतकर सरांनी किंवा महाजन सरांनी सांगितलं त्याच्या पुढे जाऊन मला एक म्हणायचं आहे की बीजेपीचा जो चेहरा आहे तिथे हिना भट्ट म्हणून आहेत, त्या चेहरा आहेत, त्यांचं सुद्धा स्टेटमेंट या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे आयाम आहेत काश्मीर प्रश्नाला, एक आंतरराष्ट्रीय आयाम आहे, कारण पाकिस्तान सारखा, चायना सारखा अनप्रेडिक्टेबल नेबर्स आपल्याला आहे. पाकिस्तानचं संपूर्ण राजकारणच हे भारत द्वेषावर आणि काश्मीरच्या मुद्द्यावर चालतं आणि ते इथपर्यंत तिथले काही विचारवंत, राजकीय विचारवंत असे म्हणतात की काश्मीर मुद्दा जर सॉल्व्ह झाला तर पाकिस्तान हा एकसंघ राहील का, म्हणजे बलुचिस्तानचा आणि सिंधचा प्रश्न जो आहे त्याला हा सुद्धा आयाम आहे आणि एक आपला अंतर्गत आयाम आहे. जेव्हा आपण काश्मीरमध्ये फिरतो किंवा तिथल्या लोकांशी बोलतो तेव्हा असं कळतं की काश्मीरमधले लोक जे आहे, म्हणजे पीओके जो आहे आता, जो काश्मीर लाईन ऑफ कंट्रोलच्या तिकडे पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ते संपूर्ण पाकिस्तानच्या विरोधात आहेत. पण काश्मीरमधली जी जनता आहे ती मात्र भारताच्या विरोधात नाही, ती पाकिस्तानचा जो काही फायदा घेत असते, ती आपल्या मागण्या मान्य करून घेत असते, असा सुद्धा तिथे आपल्याला सूर बघायला मिळतो. हे सगळं बघत असताना मग आपल्याला असं लक्षात येतं की हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न आहे, त्यामुळे सगळी पक्ष जी आहेत ते एकसंघपणे उभे आहेत. म्हणून काश्मीरची जी स्थानिक प्रश्न आहेत, जे स्थानिक समस्या आहेत, त्या स्थानिक पातळीवर जाऊन आपण त्या कशा दूर करता येईल हे बघितलं पाहिजे. भारताच्या संपूर्ण राजकारणाच्या पटावर काश्मीरचा मुद्दा जर आपण ठेवत गेलो तर कदाचित त्याच्यामधनं एक काय म्हणतो आपण त्याला, एक दरी जी आहे लोकांमधली, विविध आपल्या सांस्कृतिक ऐक्यामधली दरी जी आहे ती दरी वाढू शकते. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अतिशय सामंजस्याने आणि एक लॉंग रूट घ्यावा लागेल. मणिपूरमध्ये अशी समस्या नाही आहे का, तिथे तर मग आपला सगळा जवळपास मेजॉरिटीमध्ये हिंदू धर्मच आहेत, पण बॉर्डर स्टेट जे आहे, हा भारत जो आहे 70 वर्षामध्येच आपण 70 वर्ष झाले असा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट म्हणून आपण एकत्र राहतोय. ही सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्यासाठी आणि ही पुन्हा एकता जी आहे ती निर्माण करण्यासाठी आपल्याला बुलेटपेक्षा बॅलेटवर जास्त लक्ष द्यावं लागेल. तिथल्या ज्या स्थानिक समस्या त्या स्थानिक समस्या पातळीवर कशा सोडवता येईल त्या बघाव्या लागतील. आणि याला राजकारणाचा जो आपण डाव करतो तो डाव आपल्याला सोडून द्यावा लागेल, कारण शेवटी भारताचं ऐक्य महत्वाचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर कदाचित हा हिंसाचार जो आहे तो कमी होऊन आपण थोडंसं जे आहे ते पुढचं पाऊल टाकू शकू. सत्यजित, काँग्रेसने एक तर पहिली गोष्ट केतकर सरांनी सुद्धा उल्लेख केला की आश्चर्यकारकरित्या या अतिशय नाजूक मुद्द्याचं काँग्रेसने राजकारण केलं नाही. उलट काँग्रेसचे नेते, ज्याच्यामध्ये मायनॉरिटी समाजातले सुद्धा नेते, ते म्हणाले की दहशतवादाचं समर्थन होता कामा नये, काश्मीरी नेत्यांनी आणि जनतेने अशा या बुरहान वणीच्या बाजूने उभं राहू नये. काँग्रेस खूप चांगल्या प्रकारचा स्टँड घेते, पण भाजप त्याचा रिस्पॉन्स म्हणजे काश्मीरच्या बाबतीत कसा देते असं वाटतं? नाही, मुळात आता केतकर सरही बोलले आणि सकाळपासून जर आपण काँग्रेसच्या प्रवक्त्यांची आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे जे तिथले नेते गुलाम नबी आझाद यांची जर आपण सगळी जर स्टेटमेंट ऐकले आणि सगळी माहिती जर बघितली तर एकदम स्पष्ट भूमिका याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे. आणि ती म्हणजे की बुरहान वानी जो आहे तो एक दहशतवादी होता, दहशतवादी म्हणून त्याची जर हत्या झाली असेल तर याचं समर्थन कोणीही करत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यावर कठोर अशी कारवाईच राहिली पाहिजे, अशी स्पष्ट चर्चा आली. दुसरी गोष्ट, सोनियाजी आणि तिथले जे उमर अब्दुल्ला वगैरे सगळ्या नेत्यांशी आज गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी बातचीत केल्याची बातमी आता या ठिकाणी सगळीकडे आलेली आहे. म्हणजे एकंदरीत पक्षाची भूमिका जी आहे ही या घटनेच्या बाबतीत जर आपण चर्चा करायला गेलं तर बरोबर आहे, सगळ्यांनी राष्ट्रहित म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, राष्ट्राची भूमिका म्हणून आपण सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे, पक्षीय राजकारण त्याच्यामध्ये आणलं नाही पाहिजे. हे सगळं जरी बरं असलं तरी आजचा जो विषय आपल्या चर्चेचा या ठिकाणी आहे तो चर्चेच्या विषयामध्ये मला एक गोष्ट आपल्याला बोलावीशी वाटते की जसं तुम्ही बोलले की ज्यावेळेस अमेरिकेमध्ये एक अशी परिस्थिती उद्भवली त्यावेळेस ओबामा दौरा सोडून आले. अर्थातच यासाठी पंतप्रधान मोदीजींनी काय दौरा सोडून यावा अशी जरी आपली अपेक्षा नसली तरी एखादं ट्विट जरी त्यांनी निदान छोटंसं जरी केलं असतं तरी या पूर्ण प्रक्रियेवर कुठंतरी त्यांची भूमिका दिसून आली असती, परंतु अद्याप त्यांची कोणती प्रतिक्रिया याच्यामध्ये आलेली नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी पाकिस्तान ज्याला म्हणजे मागं आपण माहिती आहे की एकदा अचानकपणे त्या ठिकाणी
ते नवाज शरीफांच्या घरी भेटीला गेले आणि गेले. अत्यंत चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, डिप्लोमसी असली पाहिजे, आपण सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे, हे सगळं जरी बरोबर असलं पण पाकिस्तान तुम्हाला म्हणत होते की लव्ह लेटर लिहिणं बंद करा. आणि नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आज जे पाकिस्तानचं स्टेटमेंट या ठिकाणी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर आलेलं आहे, ते नवाज शरीफांचं ओपन हार्ट सर्जरी होऊन ते लंडनहून आले आणि रात्री ताबडतोब त्यांनी स्टेटमेंट काढलं आणि ते स्टेटमेंट असं आहे की भारताने मानवी हक्काचं उल्लंघन करू नये आणि मानवी हक्काच्या उल्लंघनामध्ये भारत अतिशय पुढे चाललेला आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने इनोसंट लोकांना मारू नये वगैरे वगैरे असे जे स्टेटमेंट त्या ठिकाणी पाकिस्तानच्या वतीने अधिकृतरित्या जे आलेत, याला ताबडतोब भारताने काहीतरी उत्तर देणं गरजेचं आहे. कारण मुळात हा पाकिस्तानचा मुद्दा नाहीये. पाकिस्तानचे झेंडे तिथं दिले गेले, पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये त्या बुरहान वानीच्या मृतदेहाला त्या ठिकाणी पुरलं गेलं, म्हणजे त्याला मानवंदना दिली गेली, म्हणजे एकदम चुकीच्या रीतीने ही सगळी गोष्ट झालेली. याच्यात राजकीय पक्षीय राजकारण जरी आणायचं नसलं तरी पक्ष म्हणजे पार्टी म्हणून तुम्ही जी भूमिका या ठिकाणी ठेवली होती इतके वर्ष आणि ज्या पद्धतीने त्या भूमिकेचं सोडून तुम्ही त्या ठिकाणी पीडीपी सोबत सरकार केलं, ठीक आहे, राजकारण म्हणून सत्ता म्हणून तुम्ही सरकार स्थापलं तिथपर्यंत मान्य, परंतु आता जी परिस्थिती उद्भवलेली याच्यात तुमची कठोर भूमिका त्या ठिकाणी दिसली पाहिजे. अशी माफक अपेक्षा मला असं वाटतं का आपली सगळ्यांची असली पाहिजे. आपल्या चर्चेमध्ये आता अवधूत वाघ आलेले आहेत, भाजपचे प्रवक्ते. अवधूत वाघ आताच आल्यामुळे थोडक्यात रॅपअप सांगायचं झालं तर केतकरांपासून महाजन सर आणि अतुल लोंढे सुद्धा म्हणतायत की हे खरं आहे की तिथे आता कोणाचे आपण सारे 105 अशाच प्रकारे पॉलिटिकल पार्टी एकत्र आलेले आहेत, पण भाजपचं याकडे बघण्याचा जो गांभीर्य वाटायला हवं होतं ते वाटत नाही. याचं एक छोटं उदाहरण आता सत्यजित तांबेने सांगितलं. अवधूत वाघजी, भाजपच्या नीतींचा पराभव, एक तर मुळात पीडीपी बरोबर युती तुम्ही केली, ज्यांचा मुळातच सॉफ्ट विलगतावादी ज्यांना म्हटलं जातं त्या पीडीपी बरोबर आपण आहात, आता त्याची फळं आपल्याला त्या काटेरी सिंहासनाची जाणीव व्हायला लागली आहे. भारतीय जनता पक्षाचा जो आद्य पक्ष आहे जनसंघ, त्या जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी या काश्मीर प्रकरणी आपलं बलिदान दिलेलं आहे, हे सर्वांना माहिती आहे, पुन्हा नवीन सांगायची गरज नाही. जिस कश्मीर में शहीद हुए मुखर्जी वो कश्मीर हमारा है हा नारा भारतीय जनता पक्षानं सुरुवातीपासूनच घेऊन चाललेला आहे. आज जर आपण पाहिलं तर काश्मीरमधल्या अतिरेकी कारवायांना कोण खतपाणी घालतं हे जगजाहीर आहे आणि पाकिस्तान हा सातत्याने या भारतामध्ये अशा प्रकारच्या दोन धर्मामध्ये वितुष्ट यावं यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. अगदी मुंबईमधला हल्ला असो, मुंबईमधल्या जे सिरीज बॉम्ब ब्लास्ट झालेत रेल्वेमध्ये ते असो किंवा आताची असो आणि याच्या आधीच्या पण असो, पाकिस्तानचा सरळ पुराव्यासहित आपण हात अगदी कसाबला पकडून सिद्ध केलेला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिलेल्या स्टेटमेंटला आता सत्यजित जे म्हणाले की त्यांना उत्तर नाही दिलं हे चुकीचं आहे. कारण ताबडतोब भारताच्या परराष्ट्र खात्याने अधिकृत पत्रक काढून भारताच्या अंतर्गत गोष्टीमध्ये कुठेही ढवळाढवळ करू नका आणि त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील अशा प्रकारचं पत्रक सुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे. आता पाकिस्तान हा सातत्याने करतोय, यामागे एक लक्षात घ्या की पाकिस्तान स्वतःच दिवाळखोरीकडे चाललेलं आहे. पाकिस्तानमध्ये स्वतः एखादा नवाब शरीफ सारखा मनुष्य काही काम करू शकतो ह्याच्यावर आता जगाचाच विश्वास उरलेला नाहीये. तिकडे एके ठिकाणी लष्करशाही, एके ठिकाणी वेगवेगळे बंडखोर आणि ज्या बंडखोरांना पाकिस्तानने आतापर्यंत पोचलं होतं ते बंडखोरच पाकिस्तानी सरकारच्या विरोधात झालेले आहे. त्यामुळे कोणाचा पायपोस कोणात नाही अशी परिस्थिती आहे. अनकंट्रोल्ड पोझिशन आहे. अशा पोझिशनमध्ये एका बाजूला डिप्लोमसी, एका बाजूला आपला एक चांगलं वर्चस्व असणं आणि नंतर ही संपूर्ण जी स्थिती आहे ही स्थिती काय आज निर्माण झालेली नाहीये. 1980च्या दशकामध्ये पाकिस्तानच्या मार्फत सातत्याने होणाऱ्या गोष्टींमुळे आज ही जवळजवळ 30-35 वर्ष जखम चिघळत चाललेली आहे. या चिघळलेल्या जखमेचा आता कॅन्सर झालेला आहे. या कॅन्सरवर जर उपाय करायचे असतील तर आपल्याला रेडिओथेरपी, केमोथेरपी किंवा ऑपरेशन यासारखे गंभीर आपल्याला हेच करावे लागतील आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेलं केंद्र सरकार केलंय. तुम्हाला आठवत असेल की मनोहर पर्रिकर डिफेन्स मिनिस्टर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की कुठच्याही आदेशाची वाट बघू नका, जशास तसं उत्तर द्या. तुमच्याकडे असलेल्या बंदुका या शोभेच्या नाही आहेत, एका बुलेटला 10 बुलेटने उत्तर द्या. तुम्ही शब्द आता खूप छान प्रतिमा छान वापरली तिकडे की जर का कॅन्सर असेल तर शस्त्रक्रिया रेडिओलॉजीचाच वापर करून त्यावरती तुम्हाला काहीतरी उपचार करावे लागतात. केतकर सर आपल्यासोबत आहेत. केतकर सर, भाजप एवढं डिटर्मिनेशन त्यांचं स्ट्रॉंग असेल तर त्यांचा सध्याचा स्वभाव आणि भूमिका पाहता, पीडीपी बरोबरचा अलायन्स पाहता, जर का त्यांना वाटत असेल की या काश्मीरचा समस्या कॅन्सरच्या रूपाने आता पुढे आलेली आहे तर त्यांचा पुढाकार, त्यांचे इनिशिएटिव्ह पुरेसे वाटतात का?
वस्तुस्थिती अशी आहे की आतापर्यंत जे जे सरकार केंद्रामध्ये होतं, हो अगदी ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल भारतीय जनता पक्षाला नफरत आहे तिथपासून हो ते आतापर्यंत प्रत्येक सरकारने काश्मीरच्या प्रश्नावरती कायम गंभीरच भूमिका घेतलेली आहे. 1948च्या पूर्वीचं राजकारण वेगळं होतं, 1950ला आपण प्रजासत्ताक झालो त्याच्या पूर्वीचं राजकारण वेगळं होतं, 1952ला पहिल्या निवडणुका झाल्यानंतर जे जे सरकार निवडून आलंय हो. त्या सगळ्यांनी प्रश्न हा गांभीर्याने घेतलाय. भारतीय जनता पक्षाने नवीन भूमिका घेतलेली नाहीये. हा. हीच भूमिका याच प्रकारची हीच हो. म्हणजे अशा प्रकारची भूमिका सर्व सरकारने घेतली. कारण कोणीही काश्मीर सहजगत्या पाकिस्तानच्या ताब्यात किंवा काश्मीरला स्वतंत्र करण्याच्या फंदात पडणार नाही. हो. प्रश्न आणि फरक आणि चर्चा आणि वाद हे का सुरू होतात? हो. कारण साध्या साध्या गोष्टींबद्दल भारतीय जनता पक्षाने जे सवंग राजकारण केलं ते सवंग राजकारण अशा संबंधात करायचं नसतं. उदाहरणार्थ मागच्या वेळी काश्मीरमध्ये एक प्रश्न निर्माण झाला आणि सीमेवरती काही आपल्या सैनिकांचं मुंडकं उडवण्यात आलं, त्याच सुमाराला अशी चर्चा चाललेली होती की आपले पंतप्रधान मनमोहन सिंग त्यावेळेचे यांचा जन्म पूर्वीच्या म्हणजे ब्रिटिश इंडिया काळातल्या इंडियात झालेला असल्यामुळे तो भाग पाकिस्तानमध्ये होता. त्यामुळे तिथल्या गावातल्या लोकांनी त्या शाळेनी त्यांना निमंत्रण दिलं होतं की तुम्ही तुमच्या बर्थ प्लेसला भेट द्यायला या, तुमच्या जन्म गावाला भेट द्यायला या. आणि ते निमंत्रण पंतप्रधानांनी फक्त म्हणजे मनमोहन सिंगांनी फक्त स्वीकारलं होतं की मला पण माझ्या जन्मगावात जायला आवडेल, माझ्या शिक्षकांना आणि शेजाऱ्यांना भेटायला आवडेल. एवढं त्यांनी म्हटल्याबरोबर इकडे काश्मीरमध्ये दहशतवाद पसरला आहे, काश्मीरमध्ये दंगे चालू आहेत आणि आपले पंतप्रधान तिकडे त्यांचं जन्मगाव पाहायला जात आहे, काय आणलंय त्या जन्मगाव, अशा प्रकारची चर्चा थेट साक्षात नरेंद्र मोदी त्यांच्याबरोबर त्यावेळेला होते प्रवीण तोगाडिया आणि केंद्रामध्ये अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी केली होती. आणि यांच्याशी कधीही बोलता कामा नये, यांच्याशी संवाद ताबडतोब बोलणी बंद करा, अशा प्रकारची मागणी करणारे पंतप्रधान आत्ताचे मोदी हे मात्र पहिल्या त्यांच्या स्वेअरिंग इन सेरेमनीला शपथविधीलाच नवाज शरीफला बोलवतात, त्याच्यानंतर त्यांच्या वाढदिवसाला मिठ्या मारायला जातात. एकूण त्यांच्या 7 बैठका एकूण या गेल्या 2 वर्षात झालेल्या आहेत. आणि त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की दहशतवाद काश्मीरमधला संपेपर्यंत यांच्याशी वाटाघाटी पण करायच्या नाहीत. आता त्यांनी पण त्यावेळेला ही भूमिका घेतली असती की हा राष्ट्रीय प्रश्न आहे आणि हा मनमोहन सिंगांच्या घरचा प्रश्न नाहीये किंवा काँग्रेसच्या किंवा कम्युनिस्टांच्या घरचा नाहीये. कारण व्हीपी सिंगांच्या काळामध्ये काही काँग्रेसचं सरकार नव्हतं, त्याला उलट कम्युनिस्टांचा पाठिंबा होता. पण त्यावेळेला सुद्धा काँग्रेसने हीच भूमिका घेतलेली होती. मग प्रश्न मगाशी म्हटलं तो असा निर्माण होतो की तुम्ही जी वाच्यता, सवंग वाच्यता दैनंदिन राजकारणाच्या काळामध्ये करत राहता आणि काश्मीरचा प्रश्न सवंग करून टाकता. काश्मीरचा प्रश्न आणि बेळगावचा प्रश्न एकाच पातळीवरती नाही मोजता येणार, पण जणू काही काश्मीर आणि बेळगाव एकाच पातळीवरती आहेत अशा पद्धतीने सगळी चर्चा भारतीय जनता पक्ष किंवा तत्सम पक्ष करत असतात. त्याच्यामुळे या सगळ्या राजकारणाचा विचका तयार होतो आणि तो विचका टाळायचा जर असेल तर भारतीय जनता पक्षाने आपण एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि त्या दृष्टिकोनातूनच विचार केला पाहिजे. अशी जर भूमिका घेतली तर तू आता म्हणलास तसे असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. केतकर सर, तुम्ही राज आपल्यासोबत आता अशोक पंडित आहेत, रूट्स इन काश्मीर चळवळीचे सदस्य आहेत आणि अनेकदा काश्मीरच्या मुद्द्यांबद्दल ते बोलत असतात, चळवळ करत असतात. काश्मीरी पंडितांचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय है. अशोक पंडित जी, आप बताइए जिस तरह का रवैया भाजपा अपना रही है इस कश्मीर समस्या के बारे में सुलझाने के लिए, खास करके वनी का खात्मे के बाद जो वहां पे अंदरेस दिखाई दे रहा है कश्मीर के घाटी में, आप किस तरह से देखते हो? क्या भाजपा इस पूरी स्थिति को रिस्पॉन्स करने में सकारात्मक या पावरफुल रही है, एक सेंटर के रूप में पावरफुल रही है? देखिए, 2-3 चीजें कश्मीर के इश्यू को लेकर समझना बहुत जरूरी है जी। हम सब स्थायी रूप से बातें कर रहे हैं। कश्मीर का उग्रवाद, कश्मीर का टेररिज्म पिछले 25 साल से उसी उफान पे है, उसी तरीके से चल रहा है जी। ये हम अपनी आंखों के हिसाब से डिसाइड करते हैं कि अभी टेररिज्म खत्म हो गया है, टेररिज्म नहीं है, कम हो गया है, आतंकवादी इतने आते थे, इतने कम हो गए, तो हमने अपनी तसल्ली दी है, चाहे वो कांग्रेस के राज में हो, चाहे वो आज बीजेपी और पीडीपी के राज में हो। कमिंग टू द प्रेजेंट सिचुएशन, अब आज की जो सिचुएशन है जी, वो ये है कि मैं अब हमारे जितने भी पैनलिस्ट हैं, हम पाकिस्तान को एक्यूज कर रहे हैं जी, कि पाकिस्तान ये कर रहा है, पाकिस्तान वो कर रहा है। पाकिस्तान का तो ये काम है, पाकिस्तान को ये प्रोफेशन है, पाकिस्तान का पूरा जो एस्टैब्लिशमेंट है, प्रेजेंट जो है, वो हिंदुस्तान को कश्मीर के रूप से तबाह करने में उनका तो एक काम है, वो तो उनका एग्जिस्टेंस ही हिंदुस्तान को तकलीफ देने का है। तो मैं कुछ अलग चीज पाकिस्तान से एक्सपेक्ट नहीं करता हूँ। मेरा जो कंसर्न है, मेरी जो तकलीफ है कि पाकिस्तान की भाषा में बात करने वाले हिंदुस्तान में जो लोग हैं, मेरा कंसर्न वो है। किसने कहा एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग है, बुरहान वानी की हिंदुस्तानियों ने
गोली बुरहानवानी की है वो गोली किसी भी पत्रकार के घर में नहीं लगी है, या पत्रकार का किसी फैमिली का आदमी नहीं मरा है कोई, या कविता कृष्णन के आसपास के लोग नहीं मरे, वो हमारे लोग मरे हैं, वहाँ सिक्योरिटी फोर्सेस के लोग मर रहे हैं। जब तक इस देश का कैंसर, जब तक इस देश का गैंग्रीन खत्म नहीं होगा, कश्मीर की प्रॉब्लम और देश की टेररिज्म की प्रॉब्लम खत्म नहीं होगी। क्योंकि कांग्रेस ने और उसके पुराने लोगों ने यहाँ पर ऐसी एक पीढ़ी को पाल के रखा हुआ है, एक ऐसे जनरेशन को पाल के रखा हुआ है, वो चाहे कम्युनिस्ट हो, चाहे लेफ्टिस्ट हो, चाहे नेक्सलाइट हो। जेएनयू जैसे दिल्ली शहर में आके हिंदुस्तान के कैपिटल में भारत की बर्बादी की और भारत के टुकड़े टुकड़े होने की बात हुई। क्या कर लिया भाजपा नहीं, लेकिन अशोक पंडित जी, अगर एक कांग्रेस की ये एक बात है तो बीजेपी जो कि पूरे पेट्रियटिज्म का पूरा भंडार लेके हुए बैठी है, वो तो पीडीपी के साथ वहां पे सत्ता में है, और पीडीपी को तो आप भारत की राष्ट्र प्रेम का सर्टिफिकेट तो दोगे नहीं, उनके साथ तो भाजपा बैठी है। तो उनके बारे में आपका क्या कहना है? क्या भाजपा की नीति पीडीपी के साथ सत्ता में होकर गलत साबित हुई है? सबसे बड़ी गलती की पीडीपी के साथ इन्होंने सरकार बनाई है, और राज करने के लालच में, कुर्सी पर बैठने के लालच में इन्होंने कश्मीर की हालत को फिर वही दिलाया जो 1990 में। कश्मीर का पॉलिटिक्स और कश्मीर की जो बदमाशी है वहां के पॉलिटिशियंस की, और मैं आपको खुले दिल से कहता हूँ कि आज जो कश्मीर की हालत है उसमें वहां की मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सैयद का भी हाथ है। जो भारतीय जनता पार्टी जो है, जो पीडीपी सरकार के दबाव है, वो समझने को तैयार नहीं है। भाजपा का प्रेजेंस जम्मू और कश्मीर में मिल है, वहाँ की सरकार पीडीपी चला रही है, भाजपा का वहाँ कुछ नहीं चलता है। सारे एमएलए मैं अशोक जी आपके पास आता हूं, शायद फोन की आवाज अच्छी तरह से आ नहीं रही है, मैं एक छोटा सा ब्रेक ले रहा हूं, ब्रेक के बाद मैं फिर से आपके पास आऊंगा। आपकी आवाज यहां पे पहुंच नहीं रही थी, ब्रेक के बाद शायद अगर कनेक्शन ठीक हो जाए तो अच्छी तरह से हम सुन पाएंगे आपका क्या कहना है वो। एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत अशोक पंडित आणि मला पुण्यातले अतुल लोंढे आणि महाजन सरांकडे पण जायचंय, पुण्याला आणि नागपूरला। छोट्याशा ब्रेक नंतर परत भेटूयात, पाहत राहा जय महाराष्ट्र।